मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला फार मोठी ट्विस्ट त्यांना पाहायला मिळणार आहे. पार्थला जो आहे आता जीवावर संशय झालेला असतो. संशय दूर करण्यासाठी पार्थ जो आहे खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. हे सगळं बघून जे आहे काव्या पार्थला विचारते की तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का आहात. तर पार्थ जो आहे सगळ्या गोष्टी जे आहे आता काव्याला सांगून देतो. काव्याला सांगितल्यानंतर दोघंही जणांची जे आहे आता खूप विचार करायला लागतात. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार की पार्थ जो आहे आपला संशय दूर करण्यासाठी जीवाचा पाठलाग करतो आणि त्याच्या रूममध्ये जातो. नेमके आर्य आणि पार्थ जीवा जो आहे त्याच्या रूममध्ये गेले कशासाठी, तर हे जे आहे आपल्याला सुरुवात कशी व्हायला मिळते आता हे आपण बघूया. तर पुढील भागात उद्याच्या आपल्याला पाहायला मिळणार की आता नंदिनीच्या हातात जे आहे आता बाबांनी जे आहे म्हणजे पंडितजींनी एक धागा दिला असता बांधण्यासाठी, तोच धागा जे आहे आता नंदिनी म्हणते की आर्याच्या हातात आपण बांधायला पाहिजे, कारण की आपलं बाळ तर आर्याच्या पोटात आहे. हे सगळं म्हटल्यानंतर जो आहे आता जीवा जे आहे आर्याच्या जवळ जाते आणि तो धागा बांधण्यासाठी तिला रूममध्ये घेऊन जाते. याचंच जे आहे भलता संशय काढून आता पार्थनं जे आहे वेगळं जे आहे काही सूत्र बनवलेले असते. आता पाहणं खूपच रंजक ठरणार आहे की काव्य आणि पार्थ करणार काय. आणि हे सगळं जे आहे नंदिनीच्या आईने सुद्धा बघितलेलं असते की पार्थ आणि आर्य जीवा आणि आर्य